महावितरण कंपनीमधील पुनर्रचनेच्या रिस्ट्रक्चरिंग चुकीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी त्वरित थांबवावी. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीची मागणी. महावितरण कंपनीतर्फे आयोजित बैठकीमध्ये कर्मचारी पुनर्रचना रिस्ट्रक्चरिंग संदर्भातील प्रस्ताव सर्व संघटनांना उपलब्ध झाल्यानंतर कृती समितीमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघटनांनी त्यावर सविस्तर विचारमंथन करून सदर पुनर्रचनेचे धोरण हे अपरिपूर्ण, अस्पष्ट व वास्तव असल्याप्रकारणाने यासंदर्भात महावितरण कंपनीने अधिक स्पष्टता आणून तशा प्रकारचा सुधारित प्रस्ताव कामगार संघटनांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती व त्यावर चर्चा करण्याचे सूचित केले होते. परंतु महावितरण कंपनीने कामगार संघटनांनी मांडलेली बाजू लक्षात न घेता संदर्भ क्रमांक 2 अनुसार या विषयावर संचालक पातळीवर परत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीमध्ये सुद्धा व्यवस्थापनातर्फे शासनाचे धोरण तसेच महावितरण कंपनीतर्फे निश्चित करण्यात आलेली कोणतीही स्पष्ट भूमिका समोर ठेवण्यात आली नाही. त्याचप्रमाणे सुधारित प्रस्तावामध्ये सुद्धा कृती समितीमध्ये सहभागी असलेल्या संघटनांच्या प्रस्तावाच्या व भूमिकेचा सकारात्मक विचार करण्यात आला नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये वाढता असंतोष लक्षात घेता संदर्भानुसार 19 सप्टेंबर 2025 रोजी काळ्या फिती लावून काम करण्यासह निषेध सभा घेण्यात आल्या. यानंतरही व्यवस्थापनाची संभ्रमित भूमिका लक्षात घेता दिनांक 2/1/2025 रोजी वृत्ती समितीमध्ये सहभागी संघटनांची ऑनलाईन बैठक संपन्न होऊन महावितरण कंपनीच्या व कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील अस्तित्वासाठी मारक ठरणाऱ्या सदर पुनर्रचना प्रस्तावास पूर्णपणे विरोध करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.